1 रुपयाला घेतलेली वस्तू कधीच 95 पैशाला विकली जात नाही. सातारा, कोल्हापूर इकडे जॉब क्रिएशन वाढलंय. हम्म. खरंच जर हे झालं, मुंबई 2-3 आली, तर आज जे पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून जे घेत आहेत, हम्म. ती अफेक्ट होईल ॲज अ इन्व्हेस्टर, की 10 वर्षानंतर मी जर आज विचार करतोय एक्स अमाऊंटला घेतो आणि काही वर्षांनी ॲज अ इन्व्हेस्टमेंट, इज इट अ राईट इन्व्हेस्टमेंट आज पुण्यामध्ये करणं? पुण्यामध्ये किंवा कुठेही आता म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये जर म्हणत असाल तर फ्लॅट इज नॉट इन इन्व्हेस्टमेंट. ओके. हा, लँड जर असेल तुम्ही घेत असाल तर आज म्हणजे असा नियम आहे की शहर जिथं संपतं त्याच्या बाहेर तुम्ही जमीन घ्या. जसं शहर वाढेल तशी जमिनीची किंमत वाढेल आणि जमिनीची किंमत ही वाढतच राहते. अगदी जंगलात जरी तुम्ही जमीन घेतली तरी त्याची किंमत आज नाही उद्या 1 रुपयाला घेतलेली वस्तू कधीच 95 पैशाला विकली जात नाही. ती ₹1.25 किंवा त्याच्या पुढेच जाते. फ्लॅटचं काय होतं, फ्लॅट जशी जशी बिल्डिंग जुनी होत जाईल तशी तशी त्याची किंमत एका पीकला जाते आणि नंतर ती रिव्हर्स यायला लागते किंवा तिथंच स्टक होते. सो फ्लॅट हे नीड बेस म्हणून असावं. आता फ्लॅट ही पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट राहिलेली नाही जो पूर्वी आपण घ्यायचो. आता लँडमध्ये तुम्ही याचं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकता पण फ्लॅटमध्ये नाही.